दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी आकाशात दुर्मिळ असा तेजस्वी चंद्र दिसणार आहे। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याचे रूप नेहमीपेक्षा अधिक मोठं आणि तेजस्वी दिसणार असल्याची माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दाकृ सोमण यांनी दिली आहे। दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी म्हणजेच गुरुवार 4 डिसेंबर रोजी भारतात तेजस्वी चंद्र दिसणार आहे। या दिवशी चंद्र मोठा आणि प्रकाशमान दिसणार आहे। साधारणपणे चंद्र पृथ्वीपासून साधारणतः 3,84,000 किलोमीटर अंतरावरती असतो। मात्र मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर फक्त 3,56,962 किलोमीटर राहणार आहे। या जवळीकमुळे चंद्राचा आकार नेहमीपेक्षा 14% मोठा दिसेल, तर त्याच्या प्रकाशमाने तब्बल 30% वाढ होणार आहे। त्यामुळे हा रात्री पूर्णचंद्र अत्यंत चमकदार आणि आकर्षक असणार आहे। या दिवशी तेजस्वी चंद्राचे दर्शन संपूर्ण भारतातून घेता येणार आहे। चंद्र सायंकाळी 5:18 वाजता पूर्वेस उगवेल, तर सकाळी 7:14 वाजता पश्चिमेस मावळेल। जवळपास 14 तासानंतर चंद्राचे हे विलक्षण रूप पाहायला मिळणार आहे। यानंतर अशा तेजस्वी चंद्रदर्शनाचा योग पुढच्या वर्षी 24 डिसेंबर 2026 रोजी येणार असल्याचं दाकृ सोमण यांनी सांगितले आहे। मी पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकृ सोमण। गुरुवारी 4 डिसेंबर रोजी संपूर्ण रात्रभर आपल्याला आकाशामध्ये सुपरमूनचं दर्शन होणार आहे। सुपरमून म्हणजे काय, तर जेव्हा पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा तो 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी असतो, त्याला सुपरमून असं म्हणतात। चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3,84,000 किलोमीटर अंतरावरती आहे, परंतु गुरुवारी 4 डिसेंबरला तो पृथ्वीपासून 3,56,962 किलोमीटर अंतरावरती येणार आहे आणि त्यामुळे तो 14% मोठा आणि 30% जास्त तेजस्वी असणार आहे। तर मित्रांनो, गुरुवारी संपूर्ण रात्रभर आपल्याला साध्या डोळ्यांनी सुपरमून आकाशात दिसणार आहे। त्याचं दर्शन घ्यायला विसरू नका, त्याचे फोटो काढा आणि वर्षाअखेरीचं हे सुपरमूनचं दर्शन आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 5:18 चंद्रबिंब हे पूर्वेला उगवेल आणि संपूर्ण रात्रभर आकाशात दर्शन होऊन सकाळी 7:14 पश्चिमेला मावळेल। तर सुपरमूनचं दर्शन घ्यायला विसरू नका। यानंतर पुढच्या वर्षी 24 डिसेंबर 2026 या दिवशी आपल्याला सुपरमूनचं पुन्हा दर्शन होणार आहे। तेव्हा सुपरमून पाहायला विसरू नका, त्याचे फोटो घ्यायला विसरू नका।